कलेचं आहे ना सुरुवात एक तर स्वतःपासून होते. म्हणजे आपण आता घरात राहतो म्हणजे घरात सुद्धा ते होणार. बरोबर. तर आम्ही दोघं सुद्धा ना हे घरात इंट्रोड्यूस करतो आधी. आता तुला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, स्वतःचं कौतुक नाही सांगत आहे, पण आम्ही इन्स्पायरच झालेलो आहे. आमचं लग्न झालं बरोबर. लग्नाच्या आधी हिची फॅमिली वेगळी, माझी फॅमिली वेगळी, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं, मग ते त्याचे ते कल्चर आणि ते हे ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही सगळ्या प्रेक्षक आपले विचार करू शकतात त्या बाबतीतले. पण आम्ही काय केलं ना रे, साध्या गोष्टी होत्या. मोजके लोक येऊ दे साखरपुड्याला, आधी निदान हात लावून ओळखतं होऊ दे काय होतंय काय नाही ते, हे की नाही. आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे करण्यापेक्षा आपण ओळख करू आधी. मग आता ओळख म्हणून काय करायचं, तर आम्ही दोघांनी त्यांना टास्क दिला होता सगळ्यांना. काय टास्क दिला होता की समजा आता तू आणि मी, आपल्या दोघांचा बॉन्ड रिप्रेझेंट करेल अशी कुठलीही गोष्ट दे मला गिफ्ट म्हणून. मला पैसे नको, मला तुमचे ते शोभिवंत वस्तू नको, मला तशा वस्तू द्या. ओके. आणि मग प्रत्येकाने काय काय वेगवेगळ्या वस्तू आणल्या. माझी काकू आणि तिची मला खोबऱ्याची वडी आवडायची, तर तिने मला खोबऱ्याची वडी आणून दिली डब्यात भरून. हिच्या आजीने स्वतः लोकरीचं ते विणते, हां, तर तिने आमच्या ती ह्याच्यासाठी एक तोरण बनवलं, काही एक लोकरीच्या 2-4 गोष्टी बनवल्या, तिचे ते लाडू आणि हे बनवलं. माझ्या बाबांनी स्केच केलं. हिच्या वडिलांनी भरपूर वर्षानंतर पेंटिंग केलं, जवळजवळ 10-12 वर्षांनी कॅनव्हास हातात घेतला होता. म्हणजे ही कलेचा उपयोग ह्याच्यामध्ये कशा करता झालेला आहे याचा प्रेक्षकांनी पण विचार कर आणि तू पण विचार कर. हां, हे असं माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सने केलं रे. आणि आम्ही काय केलं, त्या सगळ्या गोष्टींना एकत्रित ठेवून आमच्या सेटचा भाग बनवलं आणि आम्ही दोघांनी तिथे स्टोरी टेलिंगचा एक परफॉर्मन्स केला ह्या सेटमध्ये. आणि ती गोष्ट काय होती, मी तिच्या फॅमिलीसोबत कसं इंट्रोड्यूस झालो किंवा सुरुवातीच्या काय काय घटना घडल्या या आम्ही तिथे परफॉर्म केल्या आणि त्यांना घेऊन केल्या. त्यांना सरप्राईज डायलॉग दिले होते, ते सीन आम्ही परफॉर्म केले. कशा करता, जेणेकरून हिच्या फॅमिलीला माझी फॅमिली कशी बिहेव करते, कशी वागते हे कळेल आणि तिच्या ह्याला माझी कळेल. आता हे मी याकरता सांगितलं तुला की हे बऱ्याच ठिकाणी चालू झालंय बरं का. खूप लोकांनी असं चालू केलंय की ज्या काही प्रथा आहेत त्यांचं मूळ हेतू एक असतो, त्या वेगळ्या ह्यानी होतात, ते जाऊ दे, पण मूळ हेतू तर महत्वाचा आहे आपल्याला. मग आपण हेतूला कॉन्सन्ट्रेट करूयात. मग आम्ही त्या हेतूकडे बघितलं आणि त्याने आपल्या कलेतून काय करू शकतो ते आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि ते खूप वर्क झालं, तुला सांगतो, ते खूप वर्क होतं. इंटरेस्टिंग आयडिया होती हा अरे, आणि ती सुचलेली होती. आता तुला त्याच्यात अजून एक गंमत सांगतो. हे अडल्टसाठी काय होतं, एक तर ते खूप स्टबन झालेलं असतं त्या पिरियड पर्यंत. आपण भरपूर घटना घडलेल्या असतात, त्याचं व्हायचं ते होतं. आणि जनरली आता मी माझ्या घरी आई बाबांशी बोलतो ना, तेव्हा ते काय असंच असतं, मग काय झालं असंच असतं, हे याच्यामध्ये ते निघून जातं. आता तुला मी गंमत सांगतो. प्रत्येक अडल्ट काही ना काहीतरी त्यांच्या ह्याच्यातनं जगत असतो, तो भुगत असतो प्रचंड प्रमाणात. ते आपल्याला लहान मुलांपर्यंत येतं नाही येतं, ते काय सहन करतात माहीत नाही. याचं एक उदाहरण तुला सांगतो. युनिव्हर्सिटीमध्ये, आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काही, मी जेव्हा शिकत होतो तिथे ललित कला केंद्रामध्ये, तेव्हा तिथे एका ठिकाणी बांधकाम चालू होतं. आमचं अप्लाइड थिएटरच्या विषयांमध्येच एक असं होतं की आम्हाला एक परफॉर्मन्स कोणासाठी तरी करायचा असतो. तर आम्ही निवडलं होतं की आपण बांधकाम मजुरांसाठी एक परफॉर्मन्स तयार करू. साबीर हाकाच्या कविता आम्ही निवडल्या. ओके. एक उदाहरण द्यायचं झालं प्रेक्षकांसाठी, तर त्याची एक कविता आहे, त्याचं आता मी ऑफकोर्स मराठीत भाषांतरित सांगतोय की तुम्ही तुती पाहिली आहे का, तुतीचं फळ, ते जेव्हा जमिनीवर खाली पडतं तेव्हा एक लाल डाग पडतो. तसे मी पाहिलेत मजूर इमारतीवरून खाली पडून त्यांचा लाल डाग होताना. ही त्याची कविता आहे. अशा त्याच्या कवितांचा काही संग्रह आम्ही केला आणि त्याचं स्टेजिंग केलं. अरे आता स्टेजिंग म्हणजे काय, तर त्यांच्याच त्या सिमेंट, त्या माती, त्या विटांच्या याच्यामध्ये आम्ही कुठेतरी थोडीशी जागा केली. आणि तू त्यांचं पण घर पाहिलं असशील तर ते फार कमी याच्यात राहतात रे. साबीर हाकाची पण एक कविता आहे की हे काय, याला काय घर म्हणायचं, याच्यामध्ये हे राहतात, एवढेच लोक आहेत, एवढे, याला काय घर म्हणायचं.
तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आम्ही त्यांच्याच त्या स्पेसमध्ये जाऊन परफॉर्म केल्या. आणि तेव्हा तिथे जी काम करणारी इतके वर्ष तिने ते काम केलेलं आहे, तशी तिथे एक आजी होत्या. त्यांच्या त्या वृक्ष हातांचा स्पर्श मला अजूनही आठवतो. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणलं, लेकरा तुला समजलं बरं आम्हाला काय होतं ते, तुला समजलं आम्हाला काय म्हणते ते, काय होतंय ते. हे अडल्ट वरती पण काम करतं अरे आर्ट. म्हणजे केलं तर होऊ शकतं. आता तुला गंमत सांगतो. हिच्या आजीला मी सहज इथे बसलो होतो की काहीतरी, आता त्यांना बसूनच काम होतात आता सगळ्या लोकांना, बरोबर. ते ऍक्टिव्हिटीज आपल्याला रोल प्ले करतील, नाटक करतील असं नाही होऊ शकत. त्यांना काय करता येईल. तर मी काय केलं त्या दिवशी, सहज काही रद्दीतले पेपर जमा केले होते मी. आता हे सुद्धा ते सुई जेनिंग्सच्या एका पुस्तकामधली ऍक्टिव्हिटी आहे. मी बघत होतो की ती वर्क कशी करते, ते तर आपल्याला बघावंच लागतं. तर अशी ती ऍक्टिव्हिटी आहे की त्याच्यातले ना हेडलाईन्स कापायच्या, किंवा आता बरेचसे वाक्य असतात, शब्द असतात, तर एक कविता करायचा प्रयत्न करायचा. आता कविता होतेच असं नाही, ती काहीही रॅन्डम होऊ शकते, बरोबर. तर मी ना अशी करायला बसलो होतो. मी म्हटलं मी माझी करतो, आणि तुम्हाला वाटलं तर करा, नाही तर नका करू. तर आजी काय म्हणाला, नाही मला नाही जमत, मला कशाला जमेल, हे तुझ्या ह्याच्यामध्ये आहे बाबा, ते क्रिएटिव्ह, मला जमेलच असं नाही. म्हणलं ओके ठीक आहे, तुम्ही बसा इथेच. तर तोपर्यंत हे मी लिहित होतो. असं केलं. मग त्यांच्या ना हळूहळू त्यांना इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग त्यांनी ते पेपर घेतला. मला आधी वाटलं त्या पेपर नुसत्या वाचतच बसल्या, नाही. मग त्यांनी विचार केला, मग स्वतः कात्री घेतली आणि त्यांनी बघा 3 चारोळ्या तयार केल्यात. अच्छा. आणि शी इज 80+ हा. म्हणजे ती एरवी तू जर तिला बघितलंस ना तर तिचा हात शिवर करतो. पण तिने इतकं मायन्यूटली, ते किती छोटे छोटे आहेत अरे तुकडे त्या पेपरचे, इतके ती असं मन लावून ते कापून तिने ते बनवलं. आता हे 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 झाल्यानंतर काय मिळालं, तर निदान ते तरी ओव्हरकम केलं. नाही ते मला जमत नाही. हा, ते तेवढं तरी ओव्हरकम केलं. हे का कमी आहे का मला सांग. नाही, हे होऊ शकतं रे. हे कलेतून ना खूप सहजपणे होऊ शकतं. तर मला काय आवडलं तुमच्या डिस्कशनमधलं मागचं तुम्ही जे सांगितलं घटना, तर मेमरी ही खूप वर्क करते. म्हणजे जे बॅड मेमरी असो किंवा गुड मेमरी असो, आणि त्याचं काहीतरी केलं पाहिजे. तर आपण मेमरी घेऊन जगत असतो आणि पास्ट हा प्रेझेंट सोबतच असतो. तर मला खूपच ते चांगलं वाटलं की तुम्ही तसं लग्न करतानाही त्या मेमरीज होत्या, आणि ते मेमरीज घेऊन तुम्ही प्रेझेंटमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी केल्या. आणि मला अजून इंटरेस्टिंग वाटलं की तू पण ज्या एक्सरसाइज डेव्हलप केल्या, जी हिने सांगितली, तीही तुझ्यासोबत घडलेली होती. म्हणजे मला वाटतं की जसं तू म्हणलं की मूळ आपल्याकडे असतं, किंवा आपल्यामध्येच आहेत त्या गोष्टी. एक्सरसाइजेस हे आपल्या आतमध्ये दडलेले आहेत. म्हणजे क्रिएशन हे आपल्या आतमध्येच आहेत. म्हणजे सोल्युशन जरी दुसऱ्यांसाठी करतोय, तरीही ते आपल्याकडनं कुठेतरी आपल्यासाठी सोल्युशन आहे. बरोबर. आता तुला कालच आम्ही एका ठिकाणी घेत होतो वर्कशॉप, तुला तिथलं गंमत सांगतो की आपण खेळतो, पण त्याचा जर का चांगल्या पद्धतीने, म्हणजे काहीतरी एक चांगला मोटिव्ह घेऊन जर खेळलो तर काय परिणाम होतो. म्हणजे बघ, आता हे सुद्धा एक्सरसाइज मला सुई जेनिंग्सच्या पुस्तकात सापडले होते. ओके, आपण संगीत खुर्ची खेळतो, बरोबर. तेव्हा तिथे खुर्च्या असतात, म्युझिक लागलं जातं, म्युझिक बंद झालं की सगळेजण मरमर करत कुठल्या तरी एका खुर्चीवरती बसायचा प्रयत्न असतो त्यांचा, बरोबर. म्हणजे हे काय झालं, कॉम्पिटिशन झालं, होय की नाही. आता त्यालाच हिने कसं मॉडिफाय केलंय बघा सुई जेनिंग्सने. हिने काय केलं, त्या खुर्च्यांच्या ऐवजी फक्त पेपर ठेवलेत. हा, खोलीमध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी ते पेपर्स असतील, म्युझिक लागलं जाईल, लोक तसे त्या स्पेसमध्ये तसेच वावरतील. म्युझिक संपल्यानंतर त्या पेपरवरती उभं राहायचंय. आता बघ, पेपर आहे म्हटल्यानंतर तुला धावपळ करून चालणार नाही, होय की नाही. तू जर का त्या पेपरच्या जवळ असशील माझ्यापेक्षा, तर मी मरमर करून त्याच्यावरती उडी मारायचं संबंधच येत नाही. का? कारण ते फाटेल, आणि ते नाही फाटायचं हे एकमेव त्याच्यामधला नियम. पेपर फाटला नाही पाहिजे. आता मला सांग काय काय होतं.
तर आता ही जेव्हा आम्ही एक्झरसाइज घेतली ना रे, तेव्हा मुलींनी मी तुला त्यांचे काही हे पाठवतो, ते काय बोलले याच्याबद्दल. त्या म्हणाल्या, पहिल्यांदा आम्ही खेळात हे शिकलो की दुसऱ्याला जिंकू कसं सपोर्ट करतात, आणि दुसऱ्यांना जिंकून देऊन सुद्धा आनंद मिळू आनंद शकतो. मिळतो पेपर नाही फाटला. आणि पेपर नाही फाटला आपला. दुसऱ्याला जिंकू दिल्यामुळे आनंद मिळणं ही क्वालिटी खेळातून आली. अरे आत्ता अलीकडेच एक वर्कशॉप घेतला होता, त्याच्यातलाच एक एक्सपिरियन्स होता. तर ती मुलगी माझ्याकडे गेले 3 वर्ष शिकतीये डान्स. पण तिचं ना शाळेतनं आपण जसं ऐकतो की अरे इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे, जरी ती मराठी असली तरी पण इंग्लिश 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 हे जे काही त्यांच्यावरती प्रेशर देतं, ती बोलूच शकत नाही तिच्या मातृभाषेत ओपनली. आणि उत्तरं द्यायची, किती तू मराठीत जाऊन तिच्याशी बोललास ना तरी ती उत्तर मात्र इंग्लिशमध्ये, आणि तेही असं म्हणजे काय फार उत्तम इंग्लिश बोलते अशातलाही भाग नाही. तिला ना बोलताना दिसतं की ती घाबरतीये बोलताना, आणि तिला काहीतरी दडपण आहे. परवा खूप सोपी एक्सरसाइज घेतलेली ती, त्या क्लासमध्ये एक आई होती, तिची मुलगीही तिथे प्रेझेंट होती, पण या मुलीला या बाई बरोबर ऍक्ट करायला लावलेलं ॲज मदर अँड डॉटर. शी सेड, नो नो ताई, बट शी इज हर डॉटर, हाऊ कॅन आय बिकम हर डॉटर. म्हटलं इट्स ओके, इट इज जस्ट ऍक्टिंग, तू कर, काही हरकत नाहीये. मग तिने ऍक्टिंग केलं, जे काही त्यांचं झालं चांगलं केलं त्यांनी, थोडं जे काही केलं होतं. आणि मग नंतर आम्ही जेव्हा बसलो होतो गोलात की विचारायला की तुम्हाला काय वाटलं, कसं झालं, तर ती पहिली मुलगी होती जी बोलली. सगळ्या त्या 13-15 मुलींपैकी सगळ्यात पहिली ती बोलली की दादा, ह्याच्याशी बोलत होती की आय हॅड स्टेज फ्राईट. ती लिटरली अशी घाबरत घाबरत बोलत होती, आय हॅड स्टेज फ्राईट बट नाऊ इट इज गॉन. मिळालं ना यार, काहीतरी आपण अचीव केलं ना. एव्हरी टाइम इट इज नॉट मॉनिटरी. समोरच्याला काहीतरी त्याच्या डोळ्यातनं दिसलं की नाही, काहीतरी तिला मिळालं, चांगलं वाटलं यार. तेव्हा बघून मलाही असं डोळ्यात पाणी आलेलं की इतकं होऊ शकतं. म्हणजे इवन दो आम्ही वर्क करतो या सगळ्या गोष्टींमध्ये, तरी प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीबरोबर काम करताना असं वाटतं हे वर्क होतंय. येस, प्रत्येक वेळेला हे होतं रे. आता मी तुला त्याच मुलीचं सांगतो. तिला मी जेव्हा म्हणालो की तू खूप छान बोललीस, मग मला एक तुझा व्हिडिओ बाईट देशील का. म्हणजे मला ना असं सांगता येईल की तुझ्या सारख्या बऱ्याच मुलींना हे हेल्पफुल होऊ शकतात. एवढंच मी तिला सांगितलं. तर ती काय म्हटली माहिती का, नको घेऊ. म्हटलं ठीक आहे, काहीच हरकत नाही, नकोच दिवस मला, पण तुझं हे मला मॅटर केलेलं आहे बस. मी नाही घेतलं तिच्याकडनं व्हिडिओ बाईट. नको, तुला नसेल ना नको देऊ, कारण तू जे बोललेलीस ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याचं व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये झालं तरच आहे त्याला महत्व, तर असं नाहीये काही. तिला ते पण बरं वाटलं. छान वाटलं तिला की सगळ्यांनी ती बोलल्यानंतर टाळ्या वाजवल्या की व्हेरी गुड, गुड जॉब, मस्त वाटलं. असंच एक एक्झाम्पल एका वर्कशॉपचं होतं मगरपट्ट्यामध्ये. तर यानेच घेतलेलं, ते काहीतरी बेसिक इम्प्रोव्हायझेशन्स त्याने दिले होते. तर ते स्वाती आणि हिचं नाही का काहीतरी एज डायव्हर्सिटी होती. एक बाई होती, एक लहान मुलगी होती. लहान मुलगी नव्हती ती, पण ती किशोर वयातली मुलगी होती. बरं, आता त्याचा मोटिव्ह असा होता ना त्या वर्कशॉपचा की आम्हाला वुमनहुड विषय होता. ओके, तर किशोरवयीन मुली तर होत्याच, त्याबरोबर काही अडल्ट पण होत्या. तर आम्ही ज्या विषयांबद्दल बोललं जात होतं ते असे होते की ते खूप गंभीर होते. म्हणजे ज्याविषयी कदाचित काही लोक घरी काहीतरी फेस करतात, डोमेस्टिक व्हायलन्स फेस करतात, किंवा काही गोष्टी खटकणाऱ्या असतात. तर आता काय होतं रे, प्रत्येकाचं आपापलं दुःख असतं, आहे की नाही. त्याचं प्रत्येकाला एक वेगळंच गांभीर्य असतं. आता एका अडल्टचं जे काय दुःख आहे त्याला तो किशोर वयातलं कोणीतरी कसं रिॲक्ट करणार ना. तर तेव्हा न एकदा असं कडाक्याचं भांडण झालं त्या दोघींमध्ये की नाही, त्याला कामच नाहीये, बस नाहीये. कामच नाही करायचं, मेरे को करना ही नहीं, जाओ तुम. आता ह्याच्यामुळे काय होतं, सगळाच तो क्लास डिस्टर्ब होतो ना.
त्यामुळे मग मी शांतपणे त्यांच्याजवळ गेलो, त्यांना विचारलं तुमचं काय काय आहे? ते मी ऐकून घेतलं. ओके, तुम्हाला एवढं तर नक्की आहे ना की ह्याचा विषय गंभीर आहे, तुझाही विषय गंभीर आहे? गंभीर तर आहे ना? मग तुम्हाला सांगायची इच्छा होते ना? मग अडचण काय आहे आता? दोघांना एकमेकांसोबत काम करायची. अरे तुम्ही दोघं जण समदुःखी आहेत ना. मग त्यांना ते रिअलाइज झालं, पण आता त्याच्यामध्ये मी क्रेडिट नाही घेते हा, त्याचं क्रेडिट त्यांच्याकडेच आहे. का? कारण त्यांनी नंतर ते परफॉर्म केलं, हे त्यांनी केलेलं आहे. परफॉर्मन्स झाल्यानंतरच त्यांचे रिॲक्शन काय होती? सगळ्यात पहिले त्या दोघींनी रिॲक्शन दिली की आमचं एकतर ह्या नाटकामुळे एकतर आमचा बॉन्डिंग झालंय म्हणे. मग ते कसं झालं, काय झालं याच्यापेक्षा बॉन्ड तयार झाला. बॉन्ड तयार झाला. ते क्वालिटी आपल्याला कुठे त्याला ऑस्करला कोणाला पाठवायचं होतं त्या कलाकृतीला, नाही. बॉन्ड तयार झाला म्हणे. आणि असं जर का आपण केलं ना म्हणे तर एकमेकांचं समजून घेतो म्हणे आपण. काय हवं असतं रे आयुष्यात आपल्याला वेगळं? काहीच नाही. एम्पथीच हवी असते ना, बेसिक. साध्य होतं याने. राईट राईट राईट. वा वा. आणि मुलांसोबत तुम्ही काम करताय तर काही इश्यूज जाणवत आहेत? आता सगळंच बदललेलं आहे. मीडिया इंडस्ट्री हा एक लाईफचा महत्त्वाचा भाग झाला. मोबाईल सतत सोबत असतो मुलांच्याही. तर काय नक्की इश्यूज, चॅलेंजेस तुम्ही फेस करताय किंवा त्यासाठी काय ओव्हरकम प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करताय? ओके, हे बघ, मला ना ह्याला ना आपण नाटकाच्या अंगाने घेऊया प्रश्नाला. आपण बघा, असं एक समजूयात आपण की काही पात्र आहेत. ओके, आता हे जेन झी म्हणतो आपण यांना. हे अतिशय, अरे त्यांचं नॉलेजच इतक्या वास्ट आहे ना, त्यांच्याकडे सोर्सेस इतके आहेत, तर त्याला आपण एक कॅरेक्टर म्हणून आपण त्याला ट्रीट करतो. आता एखाद्या फॅमिलीमध्ये एक 70 वर्षापूर्वीचं एक कॅरेक्टर आहे, एक 50-60 वर्षापूर्वीचं आहे, आणि एक आत्ताचं ताजं आहे. आता मला सांग, हे एकमेकांना जर का यांनी मदत करून राहिले तर हे प्रत्येकाचं आयुष्य नीट करू शकतात की नाही? फॅमिली डायनॅमिक्समध्ये जेव्हा काम करतात बाहेरचे लोक, म्हणजे सुई जेनिंग्स पण करते आणि बरेच लोक बाहेर काम करतात. आपल्या इथे त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे, ती आपण हळूहळू वाढवायचा प्रयत्न प्रत्येक जण करत आहे. पण त्याच्यामुळे काय होतं ना रे, पर्सनल स्पेस एक असते, बरोबर? बाहेरच्यांकडून आपल्याला एक कळते की आपली पर्सनल स्पेस आहे, आपल्याला एकांत वगैरे हवा असतो. हे सगळं मान्य आहे मला, सगळं बरोबर आहे. पण गोष्टी अमान्य तर करू नाही ना शकत आपण. एक 80 वर्ष जगलेला एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे अनुभवाचं खूप मोठी पुंजी आहे. तुम्ही म्हणूनच म्हणतात ना की जास्त पावसाळे पाहिलेले आहेत आपण. ओके, आता मुलांमध्ये काय काय इश्यूज येतात बघ. काही ना गोष्टी ह्या ह्युमन टेंडन्सीज आहेत, त्या बदलत नाहीत. त्या काळानुरूप त्याच्यामध्ये चेंजेस होतात, बरोबर? फॉर एक्झाम्पल, आता मी तुला जसं म्हणालो की सोशल मीडिया आला. ओके, सोशल मीडियाचा वापर आपण चांगलाही करू शकतो, वाईटही करू शकतो, बरोबर? आपल्या वेळेस काय होतं, असं काहीतरी वेगळे माध्यम होते. आपल्याला निदान जास्त खेळाबद्दल बोलायचे, आपण जर समजा तसं म्हणू, राईट? की जास्त किती खेळायचं, किती अभ्यास करायचा, हे आपले विषय होते. आता यांचे तसंच आहेत की सोशल मीडिया तुम्ही वापरताय ना, तर एक तर नेमकं कुठल्या कारणासाठी, कशा वापरताय तुम्ही. चांगले ढिगभराने चांगल्या गोष्टी आहेत, खूप लोक खूप चांगला कंटेंट त्याच्यामध्ये टाकतात, पॉडकास्ट करतात. हे विषय आपल्याला शिकवणारे असतात, ज्ञान वाढवणारे असतात. हा, एंटरटेनमेंट सुद्धा होते या गोष्टीतून रे, पण मनोरंजन कितपत करायचं, बरोबर? आता आम्ही काय काय इश्यूज आम्हाला दिसतात ते बघ. सगळ्यात मोठा इश्यू आहे ना, हा फॅमिली डायनामिक्समध्ये होतो रे. तरुण मुलांना घरच्या वातावरणामध्ये राहायचं हे फार फार अडचणीचं वाटायला लागतं. प्रेशराईज होतात रे गोष्टी, कारण पॅरेंट्स वेगळ्या विचाराने असतात, मॉरल्स असतात, एक्सपेक्टेशन्स असतात. आणि जसं मी तुला म्हणालो की ते स्वतः एका अशा धामधुमीत असतात ना की ते त्यांचं जर का रिअलायझेशन त्यांच्यापाशीच नसेल ना, तर ते पोरांचं कसं हँडल करणार?
बरोबर. त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटत असतं की नाही, तुमच्या आणि आमच्यामध्ये जनरेशन गॅप आहे आणि तुमचं आणि आमचं पटूच शकत नाही. या स्तरावरती आपण येतो. आपण त्याला कॅरेक्टर म्हणून जर बघितलं ना, तर निदान आपण ते बघू शकतो की हा यार, आता मला माझ्याच बापाला समजून घ्यायला भरपूर वर्ष लागले अरे. मला, कारण काय, बाप सांगणार नाही ना आपल्याला. आपला बाप आपल्यापर्यंत येतून सांगतो का की अरे यार आज एवढा प्रॉब्लेम झाला यार, माझं असं असं झालं, माझं तसं तसं झालं. नाही. माझ्या वडिलांनी आयुष्याचा बराच काळ एक अशी नोकरी केली जी त्याच्यामध्ये त्यांना समाधानच नव्हतं. कशासाठी केलं? हे आमच्यासाठी केलं. बरोबर. पण त्याच्यामुळे जे काय साठत राहिलं त्यांच्या डोक्यामध्ये, हे त्यांनी त्याचं कुठेच कॅथेरिसिस झालं नाही ना रे. त्याचा परिणाम होतो, मग वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तर हे सगळे विषय लिंक्ड होतात अरे. खूप साधे असतात, पण ते एकमेकांची साखळी तयार करतात आणि मग एक सफोकेटिंग वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या घरामध्ये, असं जाणवायला लागतं. हे त्या मुलांचं मी पाहिलेलं फार म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आलेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या ह्या मेजरली मी अशा पाहिलेल्या आहेत. आणि मोस्टली फॅमिली डायनामिक्स आणि पिअर ग्रुप हेच जास्त मॅटर करतात ना डेव्हलपमेंटमध्ये. कारण तुम्ही घरातले लोक तर आपण चूज नाही करू शकत, आपण आपले पिअर्स चूज करू शकतो. तर तो एक्सपोजर त्यांना कशा पद्धतीने देतोय. बरं, पेरेंट्सना माहिती आहे ना की हे आपलं बाळ कोणाबरोबर जातंय, म्हणजे चांगलं आहे का नाही. सो पिअर्स ऑल्सो क्रिएट अ लॉट ऑफ चेंजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर चाइल्ड, राईट. मग पालकांसाठी मला हा प्रश्न पडला की मुलांसाठी तुम्ही घेताय, पण जर पॅरलली पालकांसाठीच जर मुलांसाठी घेतला, त्याच काळामध्ये किंवा त्या पुढे मागे पालकांसाठी सेशन झाले एखाद दोन, तर काही हेल्प होऊ शकते का? कारण त्याचा वागण्यामध्ये त्यांच्या बदल होईल, बघण्यामध्येही बदल होईल, आणि जे मुलांना शिकवले त्याच्या पुढे काहीतरी ग्रोथ होईल. आता तुला याचं खूप गंमत सांगतो हा. माझी आई किंवा माझ्या घरातली माझी काकू, ह्या स्त्रियांनी ना कधीच घरातल्या पुरुषांसमोर त्यांचे विषय बोललेच नाहीत. आता आम्ही दोघं जण हा विषय शिकतो आहोत म्हणून आम्ही थेट बोलायला बसलो. तो विषय खूप जनरल चालू झाला तो विषय. खूप जनरल चालू झाला तो विषय. मी माझ्या आईला सतत बोलताना ऐकत असते की सगळं काम मलाच करायला लागतंय, घरातली पण कामं मीच करा, बाहेरचे पण कामं मीच करा, मुलांची पण काळजी मीच घ्या, हेच करा तेच करा. आणि ते सततचं बॅगेज असतं ना, ते मग ते पास ऑन होत राहतं. मग ते माझ्या बिहेवियरमध्ये पण यायला लागतं ॲट अ सर्टन स्टेज. पण आता नाव बिकॉज वी आर डुईंग दिस कोर्स, आईशी ना आता बोलणं वेगळ्या पद्धतीचं व्हायला लागलेलं आहे. मग तू का नाही बोलत? मग त्यापेक्षा जर तुला हा इश्यू येतोय तर तू मला सांगून काय होणार, फक्त व्यक्त होणार, तेवढ्यापुरतं तेवढी शांत होणार. पण मग ते बाबांना किंवा इतर लोकांना कळलं पाहिजे ना की तुझ्याबरोबर काय होतंय. तू त्यांना थेट जाऊन सांग, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम सॉर्ट होतील. आता काही असे म्हणजे माझी आई, माझी सासू, काकू, ह्या सगळ्यांशी बोलताना ना असे काही प्रॉब्लेम्स येत होते ज्या त्या कधीच कोणाशीच बोलल्या नसतील, कधीच नाही. इवन माझी आजी, कोणाशीच ते बोलले नसतील. काही सेक्शुअली प्रॉब्लेम झालेले आहेत, काही कधी काहीही प्रॉब्लेम्स, पण ते आमच्याशी त्या बोलू शकल्या आणि त्यांना ते बरं वाटतंय. कारण एका स्टेज नंतर तुमचा कंपॅनियन, तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर आहात, तो कशा पद्धतीने तुमच्याबरोबर डील करतोय, तो तुम्हाला समजून घेतोय का नाही. एक असा काळ असं होता, माझी आजी, ती गेले 25 वर्ष ती एकटी आहे. माझे आजोबा जाऊन जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत. मग तिने कसं हँडल केलं इतके वर्ष. मग तिचं किती बॅगेज असेल तिच्या डोक्यात. ती काय करते, ती दिवस रात्र फक्त पुस्तक वाचते, फक्त पुस्तकच वाचते. ती मोबाईल वगैरे फार काही सर्फ नाही करत, कारण ती जनरेशनच नाही आहे एवढी सोशल आणि टेक्नोसॅव्ही. पण ती पुस्तकं वाचते, त्यातनं तिला गोष्टी कळतात. परवा आम्ही नाटक बघायला गेलो होतो, द फादर, नसीरुद्दीन शाहचं. आम्ही आल्यानंतर तिला विचारलं तर तिला जवळजवळ
इतकं माहीत होतं का? कसं काय? तिने न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं याचं काय काय आहे रिपोर्ट वगैरे, आणि ती आमच्याशी बोलत होती. सो हे जे प्रिंट मीडिया वगैरे जे आहेत ना, ते खूप मॅटर करतात. आणि आमचा कोर्स डेफिनेटली इतका हेल्पफुल आहे की त्या मेनोपॉज जे काही आपण ती स्टेज म्हणतो ती का होते, तिचा कॉज काय आहे, ती होते म्हणजे हॉर्मोनल चेंजेस तर लहानपणापासून असतात, मुलीतही असतात, पुरुषांमध्येही असतातच ना. मग तो मेनोपॉज इतका फक्त बाईला का हिट करतो? हे बघ, आणि आता याच्यामध्ये पण बघ, आता जसं तिने आता उदाहरण दिले, द फादर नावाचं नाटक तू पाहिलं असेल, उत्तम नाटक आहे ते. आता हे एखाद्या वयस्कर माणसाने बघण्यासारखं नाटक आहे, बरोबर. आता त्यांना त्यांना घेऊन जाता आलं नाही त्याला, कारण त्यांना ते चढ उतार ते होत नाही, जमत नाही. पण आम्ही जेव्हा त्याची गोष्ट त्यांना सांगितली तर तेव्हा ना घटना बाहेर पडतात, अरे गोष्टी बाहेर पडतात. मला असं होतं, मला तसं होतं, माझं असं झालं होतं. हे काय आहे? हे स्टोरी सर्कल तयार होतो आपण, बरोबर. आता ही जसं मेनोपॉजचं बोलली, माझी काकू म्हणजे माझी काकाची बायको, माझी आई, ह्या गरजच नाही ना रे, मला कशाला सांगायची गरज होती त्यांना. सेक्शुअल त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचे जे काय मेनोपॉजमधून ज्या काय त्या अडचणींमधून त्या ज्या काय जात आहेत, त्या मला सांगायची काहीच हरकत नव्हती. मला सांगायला प्रवृत्त का झाल्या त्या? प्लॅटफॉर्मच नाही. हो. कारण कारण मी त्यांना त्यांना सांगितलं की कलेमधून आपण ह्याला डील करू शकतो, आपण कशा पद्धतीने करूया. मग ते हळूहळू हळूहळू एकमेकांबद्दलचं बोलणं त्याच्यातून बाहेर पडायला लागलं. आता ते बोलणं व्यक्त होणं पण फार देऊन जातं रे. निदान एवढं तरी कळतं की यार हे आपलं भाई, आपल्याबद्दल समोरच्याला थोडंफार का होईना कळतंय बुवा. ज्यांच्या घरांमध्ये याच्याबद्दलचं चांगलं नॉलेज आहे, चांगल्या गप्पा आहेत ना, त्याच्याबद्दल तर काहीच नाही ना रे, ते असायलाच पाहिजे तसं चांगलं. पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी हे आपण अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आर्ट आणि कलेचा माध्यम वापरून खूप छान प्रत्येकाला समजावून सांगू शकतो ही गोष्ट. इट इज ऍक्च्युली गोइंग बॅक टू द हिस्ट्री. म्हणजे असं काहीच नाही की हे नवीन आले की ही ॲब्सोल्युटली वेगळीच स्ट्रीम आहे असं काहीच नाही. मी वगैरे शोध लावला त्यातला काही भाग. हां, कारण हे आता न्यूक्लिअर फॅमिलीज व्हायला लागल्यात ना. आधी जॉईंट फॅमिलीज होत्या, त्याच्यामुळे आधी इतके सगळे लोक आजूबाजूला होते की ते बोललं जायचं. म्हणजे ॲटलिस्ट एका व्यक्तीशी नाही तर दुसरी कोणीतरी व्यक्ती होती घरी बोलायला. आता कोणीच नाहीये. आता लोक एक्सप्रेस पण इमोजीज मधनच करतात. RIP, नमस्कार एवढंच पाठवतात, त्यांना काही वाटतच नसतं. किंवा साधा फोन केला की अरे बरी आहेस का, काय चालू आहे आयुष्यात, सगळं ठीक चाललंय ना. हे पण कम्युनिकेशन लॉस झालेलं आहे आता सोशल मीडियामुळे. म्हणजे इनफॅक्ट असं व्हायला पाहिजे की इझी मेथड आहे ना. मी पुण्याला राहते, मुंबईला राहते, माझी कोणीतरी काकू काकी कोणी जे काही US ला राहते, मी कशी भेटणार? ह्याच्यामधनं मी बोलू तर शकते पण बोललंच जात नाही. त्याच्यामुळे हे सगळे मेनोपॉज वगैरे सगळेच प्रॉब्लेम्स तिथे क्रिएट होतात. आता बघ, आता एकतर आपलं जिंदगी अशी असते की ते अडचण आली की ते वेगवेगळ्या प्रकाराने येते. आता बघ, मेनोपॉजचा हा पिरियड पण असा असतो ना रे की म्हणजे घरी जे काय आपलं पाल्य असतं किंवा काय असतं, तो ऑफकोर्स कुठेतरी बाहेर गेलेला असतो, काहीतरी शिकायला तरी बाहेर पडतो. तर तेव्हा ना ते आपलं घरटरी कामं होतंय, ही एक फिलिंग परत हिट करते. करणारच ना. आणि सेम दोघांना होत असते हिट. आता ह्या सगळ्या विषयांबद्दल आपण कलेतून व्यक्त होऊ शकतो. आम्ही हे जेव्हा याच्याबद्दलचं डिझाईन तयार केलं, आता काही संस्था आहेत अशा ज्या पर्टिक्युलरली स्त्रियांसाठी काम करतात, त्यांना जेव्हा आम्ही हे सांगितलं की आम्ही ह्या रिलेटेड काम करत आहोत, अरे वा 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 वा, छान 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 छान, करू करू करू, आपण करू वरती काही ठिकाणी ते राहिलंय. हा, पण त्यांना पाहिजे काय? मग त्यांना फॅशन शो पाहिजे. या त्याच्यावरती ऑस्टिनसाठी त्यांना स्पॉन्सरर्स नसतात मिळवायचे. म्हणजे अशा व्यक्तीला मी बोललो होतो की जी ती स्वतः ती गोष्ट फेस करते आहे, तिची मैत्रीण ती त्या गोष्टीबद्दल माझ्याशी बोलली, मी त्यांना त्याच्याबद्दलचं सोल्युशन सांगितलं. मी माझ्या आई बाबा म्हणजे आईसोबत, काकूसोबत, नातेवाईकांसोबत काय ट्राय केलंय,
त्यांना ते पटलं, त्यांना ते मान्य झालं, तरीही ते त्याच्याबद्दल पुढे काम करायची इच्छा होत नाही. का? कारण त्यांना ते त्या अंगाने कलेचा उपयोग नकोय. त्यांना फॅशन पाहिजे, त्यांना ग्लॅमर पाहिजे. आपल्या ह्या रीलची स्पर्धा ठेवूयात आपण, हे इथपर्यंतच राहून जात आहे रे. त्याच्यामध्ये अजून थोडं खोलात गेलात ना तर खरंच त्याचा फायदा होतो. आणि हे फक्त पुस्तकी मी बोलतोय अशातला भाग नाही रे. मी पोरांचं जवळजवळ आता आम्ही रोज ऐकतो रे काही ना काहीतरी, की असं असं होतंय बरं का, हे चांगलं होतंय बरं का. ज्यांच्यासोबत आम्ही लॉंग टर्मसाठी कामं करतोय ना, त्यांचं तर आम्ही ग्रॅज्युअली पाहिलंय, की सुरुवातीला निदान आपण असे जसे गोलात बसलोयत ना, इथून त्याच्यापर्यंत आवाज पोचत नाहीये. आता ती पोरगी सगळ्या सभेसमोर धीटपणे काहीतरी विषय बोलते. हे आम्ही ग्रॅज्युअली पाहिलंय अरे. हे होतं. त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे, डेफिनेटली पॉसिबल आहे. अडचण फक्त आता तिथेच येते, की ते किती चांगल्या चांगल्या प्रकारे त्यांना पटवता येईल, किती काय काय पद्धतीने करता येईल, हीच एक फक्त त्याची अडचण आहे. आता तुम्ही जे काम करताय आपल्या थिएटरच्या अंडर, की तुम्ही काही विषय घेऊन जाताय, तर कधी असं झालं की त्यांच्याकडनं आलं की ह्या विषयावर मला डिझाईन करून द्या किंवा आपण काम करूया? हो अरे, गायडन्स तर आणि ना कसं आहे राहुल, याच्यामध्ये ना खूप लोक काम करतात अरे, खूप आणि गांभीर्याने काम करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बांद्राची एक स्कूल ऑर्फनेज आहे, ते सेंट कॅथरीन्स म्हणून. त्यांचा जो हेड आहे, त्यांचं नाव फादर सेबेस्टियन त्यांचं नाव. त्यांनी स्वतः त्याच्याबद्दल खूप काम केलेलं. तर तेव्हा ते काय ते त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते, की असं असं आहे, असं असं आहे. एक मुलगा माझ्याकडे आला होता म्हणे, तो कुठून तरी पळून आला होता त्याच्या गावावरनं, आणि आम्ही त्याला रेस्क्यू केलं मुंबईतून. भीक वगैरे हे करत होता, तर तो असा रांगडा होता. त्याला म्हणजे त्यांनी शेकहँड केलं तरी असा तो गचकन पकडणार. त्याला स्पर्श पण त्याला माहित नव्हतं. इवन व्हॉल्यूम सुद्धा, त्याला आवाजाबद्दल पण, आपण किती आवाजात बोलतोय, किती आवाजात बोललं पाहिजे, आपण काय बोललो म्हणजे काय एक्सप्रेस करतोय, त्याला त्याच्याशी काही थांगपत्ता नव्हता. तर त्याने त्याच्यामध्ये एकदा त्याच्यासोबत अशी घटना घडली की त्याने एक बेडूक पकडला. त्याला असं वाटलं की त्याने हातात धरलाय म्हणजे तो आता सेफ आहे. पण त्याच्या पकडीने जे व्हायचं नव्हतं ते झालं त्याच्यासोबत. त्याला प्रचंड दुःख झालं. पण आता ह्याला चॅनलाइज कसं केलं बघा त्यांनी इतकं छान चॅनलाइज केलं की त्या मुलाला त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली की या आवारामधल्या आता प्रत्येक प्राण्याचं तू पालकत्व घ्यायचं, त्यांना व्यवस्थित सांभाळायचं, त्यांना काय हवं नकोय ते बघायचं, त्यांना काय रोग वाटला, काही त्याला प्रॉब्लेम झाला, सगळं बघायचं. तर तुला सांगतो, ते जेव्हा अशी वेळ आली की त्याला ती स्कूल किंवा काहीतरी ती जागा सोडून दुसरीकडे जायची वेळ आली, तर त्याने त्या सगळ्यांना घेऊन तो रडत होता म्हणे. आम्ही दुसऱ्यांकडून कसं त्याच्यामध्ये घेतो की आता असे मुलं असतात ना रे, ज्याच्यासोबत आपण असतोच असं नाही. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आता काम करतोय, तर वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येतात. तर आता हे असं जेव्हा एका वेगळ्या स्पेशल कंडिशनमध्ये काही गोष्टी असतात ना आपल्याला, तर त्या आपल्याला वेगळ्या प्रकारे डील कराव्या लागतं. मग मी जसं तुला म्हणालो की आपल्याला त्यांच्या स्तरावरती आधी यावं लागतं, मग हळूहळू त्यांना हे सांगावं लागतं की तुम्ही हळूहळू एक्सप्रेस करायला लागा. आता कम्फर्टेबल होत आहेत का तुम्ही? तुमचा जर राग आहे, मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये खदखद आहे, हे त्या सगळ्या गोष्टी आहेत, मग त्या माझ्याकडे असे पद्धती आहेत बुवा, मग मजा येते का तुम्हाला हे करायला? ते थोडंसं मग ते ग्रॅज्युअली त्यांच्या अंगाने ते डिझाईन करावं लागतं. जसं मी तुला आधी म्हणालो तसं, तुम्ही ड्रामावाले असल्यामुळे तुम्हाला ते उत्स्फूर्तपणा तिथे तुमचा जागृत ठेवावा लागतो, कारण कधी काय करायची वेळ पडेल तुम्हाला, आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजेत. आणि त्यासाठी तयार असणं म्हणजे काय, तर तुमचा थॉट क्लिअर असणं. तुम्हाला चांगलंच अपेक्षित आहे ना त्यांचं सरते शेवटी तुमचं. मग तिथे काही असू दे रे, मग तुम्ही तिथे त्यांचं भांडण झालं, त्यांचं काहीतरी बिनसलं, ते भावनेच्या भरात येऊन खूप रडायला वगैरे हे लागले, तर हे सगळं आपण हँडल करू शकतो. विषय जेवढा गंभीर असतो ना, तर तेवढा वेळ त्याच्यासोबत काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मलाच माझे काही विषय निघून जायला इतके वर्ष लागले बघ. त्याच्यामुळे जर का
विश्वास असेल त्या गोष्टीवरती तर आपण बराच काळ याच्याविषयी काम करू शकतो. हां, पण ह्या विषयाची तोंड ओळख म्हणून किंवा काय म्हणता येईल त्याला, आता काही आम्ही IT कंपन्यांना हे पिच केलं. आता ह्यांचा विषय कसा असतो, ते खूप बिझी असतात, प्रचंड बिझी असतात, त्यांचं शेड्यूल असतं. तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर मग त्यांच्या याच्यामध्ये थोडे थोडे सेमिनार टाकले पाहिजे. म्हणजे कसं, त्यांना 3च तासाचा वेळ आहे, ते 3 तासामध्ये तुमच्यापाशी येतील बुवा. त्यांना एकतर जगाचं नॉलेज असतं, मग ते 3 तासामध्ये आपण त्यांना काय प्रवृत्त करणार, कसं प्रवृत्त करायचं. तर मग हळूहळू त्यांचा काय इश्यू असतो, एन्झायटी असते त्यांना, डिप्रेशन, हे त्यांना जनरल ते फेस करतात. एन्झायटी, डिप्रेशन, त्यांचे त्या झोपेचे इश्यू, फॅमिलीचे इश्यू, हे सगळे असतात. मग ते त्यांना हळूहळू तेवढे 3 तासामध्ये आपण इंट्रोड्यूस केले जातात फक्त. मग त्यांना इंटरेस्ट असेल तर मग आपण त्यांच्यासोबत लॉंग टर्म काम करायला लागतो. मुलांच्या सेटिंग्समध्ये असं असतं की ऑफकोर्स त्यांचं अकॅडमिक आपल्याला सांभाळावं लागतं. हे पॅरलल लर्निंग सारखं आपल्याला काहीतरी बघावं लागतं. मग त्यांच्या शेड्यूलमध्ये, त्यांच्या याच्यामध्ये कसं जमेल त्याच्यानुसार आपण ते हँडल करावं लागतं आपल्याला. पण तू जे म्हटलं पॅरलल न राहता मेन सब्जेक्टच्या इथे जे गेलं, ते जसं सायन्स असतो आपल्याला, मॅथ्स, हिस्ट्री, तर असा एक विषय इंट्रोड्यूस झाला की आपल्याला थिएटरच्या अंडरच. तर त्याच्यासाठी काही प्रयत्न वगैरे तुला माहिती आहेत का किंवा चालू आहेत का? हे बघ, ऍक्च्युली आता ती जी काय नवीन एज्युकेशन पॉलिसी झालेली आहे, तर त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ड्रामा, डान्स किंवा कुठला तरी आर्ट हे पाहिजे, पण त्याचा सेट सिलेबस नाही दिलेला आहे. त्याच्यामुळे ते परत करिक्युलम सारखंच झालेलं आहे. जे होतं, माझ्याही शाळेत होतं, डान्स, तबला हे ते वगैरे होतं, पण ती को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून राहून जाते. मग त्याच्या खोलात जाऊन नाही शिकता येत. ऍक्च्युली हे जे विषय आहेत त्यांच्यामुळे पण बाकीचे विषय शिकता येऊ शकतात. म्हणजे डान्समधनं इझिली जिओमेट्री, कारण ते तू उभेच केल्या ना, मुली सर्कलमध्ये केल्या, ते टँजंट केला, त्यात तिथे सगळंच. बाहेर याचे प्रयोग होत आहेत बरं का, सक्सेसफुली लोक प्रयोग करतायत. सुई जेनिंग्स सारखीच बाई खूप त्याच्याबद्दल लिहिते आहे. मॅथमॅटिक्स बद्दल बरेच लोक काम करतायत याच्याबद्दल पण काम. सगळीकडेच होतात. हिस्ट्री तर खूपच सोपं आहे ना, आणि ड्रामामधनं समजवणं गोष्टीच आहेत. त्या गोष्टी सगळ्या कॅरेक्टर सगळेच तू इम्प्रोव्हाइज करायला लावले, संपले ना सगळेच. तुमचे सेट जे काही आहे सिलेबस शिकूनच झाला. आणि तो नुसता शिकून नाही होत, तो लोकांना कळतो आणि शेवटपर्यंत त्या डोक्यात राहतं. आपल्याला अजून सुद्धा काय लक्षात असेल आपण शिकलेलं, खूपच थोडं, ते पण आपल्याला आवडलं म्हणून लक्षात असेल, नाहीतर काहीच त्याचा फायदा नाही शिकून एवढं. कारण आता एवढं मोठे मोठे ते पुस्तकं तुम्ही घेऊन जा, बिचाऱ्यांचं ते बॅगेचं लोड, प्लस इतकं आता एक्सपोजर तर एवढं आहे. गिटार क्लास लावा रे, हा क्लास लावा रे, तो क्लास लावा, आणि सगळ्यात पहिला नंबर पाहिजे. त्याच्यामुळे ते ना घुसमट व्हायला लागली लहान मुलांची आता. कारण पेरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स वाढायला लागलेले आहेत. कारण आपण एवढे एक्सप्लोअर करायला टॉपिक्सच अवेलेबल करून दिलेले आहेत. सो नाव करिअर ऑप्शन्सच प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलेत, की लहान मुलांना कळतच नाही की मी ह्याच्यात चांगलं आहे, की मी त्याच्यात चांगलं आहे, की मी त्याच्यात चांगलं आहे. सगळ्यातच चांगलं आहे, मग मी घेऊ काय करिअर म्हणून. आणि ह्याच्यातच मला असं म्हणायचं आहे ना रे, की तुम्ही इंट्रोड्यूस करतात कलेचे सगळेच प्रकार, इंट्रोड्यूस करतात ते, गिटार शिका, हे शिका, ते शिका. पण मला असं म्हणायचं, कलेचा उपयोग तुम्ही कशासाठी करत आहात हे महत्वाचं आहे रे, ते जाणून घेणं. म्हणजे तू आता मला म्हणालास की की शाळेच्या ह्याच्यामध्ये त्याचा अप्लाइड थिएटर म्हणजे एखादा विषय आला, तर मला काय म्हणायचं आहे, अप्लाइड थिएटर हा विषय स्वतः हे सांगतो की तुम्ही ना हसत खेळत आयुष्यात हे करा, बरोबर ना. मग त्याला असं गांभीर्याने त्याचा काहीतरी विषयच होण्याची गरज नाही. म्हणजे हां, ऑफकोर्स पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला जेव्हा तुम्ही काहीतरी येतात, काहीतरी अभ्यास करून वगैरे आलेलं असतात, तेव्हा हे ठीक आहे. पण ह्या मुलांना एवढं गांभीर्य पद्धतीने आम्ही एवढं सगळं सिरियसली तुम्हाला हे शिकवणार आहोत, एवढं करायची गरज नाही पडत. खूप हसत खेळत, जसं प्लेफुल सगळं वातावरणातून जर का ते शिकत गेले ना हळूहळू, तर त्यांच्या नकळतपणे त्या गोष्टी शिकतील ते. मग त्याला काही करायची गरज नाही पडत. हां, पण तुम्ही जेव्हा ते त्या गिटार क्लासला, कुठल्याही कलेच्या क्लासला घालता ना, तर ते हे मोटिव्ह ते पूर्ण करताय का हे बघितलं पाहिजे रे.
कारण माझा गिटार जास्त भारी आहे का, मग मी ते जास्त भारी आहे, मग त्याच्यामध्ये पण मग हे उतार की नाही मी त्या याला येऊ शकत नाही कारण माझं हे भारी आहे, आज माझं त्याचाच कॉन्सर्ट आहे काहीतरी. हे नको व्हायला काहीतरी भलतं त्याच्यातून. चांगले तुम्ही ह्याच्यातनं पैसे येतातच, त्याचं बऱ्याच लोकांचं पोट पाणी असतं त्याच्यावरती, ते साध्य व्हायलाच पाहिजे त्याच्यातून आहे तर. पण हे पण होतंय का एकदा बघितलं पाहिजे ना. तू बोलता बोलता म्हणलं की मुलांमध्ये काही प्रॉब्लेम असतात जे शेअर करत नाही, जसं सेक्शुअल अब्यूस आहे किंवा बाकीचे प्रॉब्लेम आहे जे स्वतःमध्येच ठेवतात ते, आणि ते बोलण्यासाठी वातावरण पण नसतं तसं हेल्दी वातावरण. तर ते कसं बाहेर काढतो तू वर्कशॉपमधनं, कसं त्यांना मोकळं करतो? बघ, हा खूप हा माझाच जो काही विषय होता तोच बराच वेळ लागला बाहेर यायला. आणि हे प्रत्येक मुलाचं सुद्धा तसंच असतं. हे तुम्हाला मोकळेपणाने ते सांगतीलच असं नाही, काही गोष्टी लपून राहतील त्यांच्या. तर मग काय करावं लागतं आपल्याला अशा वेळेला, की त्या विषयांच्या संदर्भातल्याच गोष्टी, म्हणजे जसं मी तुला आत्ता बोललो की कोर्ट रूम सारखे सीन वर्क त्यांच्याकडून करून घेतले जातात, ज्याच्यामध्ये आपण तो विषय त्यांना इंट्रोड्यूस केला जातो आणि त्यांचे विषय फक्त त्यांच्यातनं विचार बाहेर काढायचा प्रयत्न करतो आपण, की निदान हे काय फील करतायत. बरोबर. मग आपल्याला हळूहळू लक्षात येते की त्यांनी कदाचित काहीतरी भोगलंय का. बरोबर. मग आपण जेव्हा स्पर्शाविषयी किंवा मातीसोबत किंवा स्कल्पटिंग सोबत जेव्हा मी काम करतो, तेव्हा त्यांचे काही जे डिझायर्स असतात किंवा परिणाम झालेले गोष्टी असतात याच्या, त्या जरा या कलेच्या याच्यातनं हळूहळू हळूहळू बाहेर यायला ते इनडायरेक्टलीच येतात. आधी इनडायरेक्टलीच येतात ते. कारण हे बघ, असे विषय आपण जर का स्वतःच्या आईवडिलांना सांगू शकलो नाही आहेत, तर अचानक कुठल्या तरी तिराईत माणसासमोर आणि 30-40 पोरांसमोर आपण व्यक्त नाही करणार. हां, पण मग काय होतंय, हळूहळू ग्रॅज्युअली करण्याने आपण बघतो की शेजारचा पण व्यक्त होतोय त्या विषयाला घेऊन, हा पण होतोय आणि हा आपल्या विषयी पण बोलतोय ह्या विषयाला घेऊन. मग ते हळूहळू ते वातावरण आपणच तयार करतो. सिक्युअर्ड वातावरण जे तुलाही आता ते विषयांनी माहीत असेल की ते सिक्युअर्ड प्लेस ही आमच्या ह्याच्यातली ना ती सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट असते. आम्ही कुठेही काम चालू करायला लागलो ना, एकमेकांना जज करायचं नाही आणि ती सिक्युअर्ड प्लेस मोडायची नाही ते. आणि म्हणूनच मी तुला ते पण बोललो की आता जसं अनिल अवचटांसारखे लेखक आहेत किंवा बरेच आहेत ज्यांनी बॉडी विषयी आपल्याला छान सांगितलेलं आहे. आपल्या जे काही प्रेरणा आहेत, जे काही डिझायर्स असतात, जे काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात, त्यामुळे जे जे काही सेक्शुअल डिझायर्स तयार होतात, हे खूप छान लेखकांनी सांगितलेलं आहे. मग आपण काय करायचं, मग आम्ही ते साहित्य घेतो, मग त्याला गोष्टीच्या याच्यामधून सादर करतो पोरांसमोर, किंवा मग त्या पोरांना घेऊनच त्याचं काहीतरी चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचावं याचा प्रयत्न करतो. निदान ते त्या विषयाला घेऊन असे भीतीच्या वातावरणात न राहता जरा ते मग आईस ब्रेक होतो. मग वेळ असेल तर अजून डीपमध्ये काम करता येतं, आणि वेळ नसेल तर निदान ते तेवढ्यावरती जरी राहिलं तरी खूप येणार आहे. ठीक आहे ना. आणि म्हणूनच आम्ही आमचं नावच आमच्या याचं ठेवलेलं आहे, आमच्या दोघांच्याच ग्रुपचं, किंवा असं म्हणता येईल त्याला या इनिशिएटिव्हचं, की जेव्हा आम्ही कुठेतरी जातो आणि ते लोक आणि आम्ही दोघं एकत्र होतो तेव्हा ती सृजा तयार होतं. म्हणून आम्ही याचं नाव ठेवलेलं आहे आम्ही सृजा. हे ऐकून ऊर्जा हा बरोबर, सृजन आहे त्याच्यामध्ये, ऊर्जा आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. खूपच चांगला उपक्रम तुम्ही घेता इनिशिएटिव्ह. कारण जसं मी बोललो की ललितला आम्ही तिघही ललितला शिकलेलो आहे आणि हे सब्जेक्ट असतात आम्हाला, ते येतात, त्याचा इम्पॅक्ट पडतो, त्याचा उपयोगी होतो पुढे फ्युचरमध्ये. पण त्याला सेंटरला घेऊन काम करणं हे खूपच स्वतःचे एफर्ट्स टाकणे आणि स्वतः काही ना काही ते करणं सोपं नसतं. हे मी अनुभवलेलं आहे किंवा बघतो मी लोकांना काम करताना. तर त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि फ्युचर जे प्लॅन आहेत तुमचे ते करत राहा, कळवत राहा, मी टाकत राहीन चॅनेलवर. आणि मला वाटतं की अजून स्ट्रॉंग करत राहा, कारण ह्या विषयांची किंवा ह्या अप्लाइड थिएटरची खूप गरज आहे काळानुसार. खूपच महत्त्वाचं आहे हे. यस, थँक्यू. थँक्यू सो मच.
बाय.